नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. अखेर पीक विम्यासंदर्भातील जी.आर आता आपल्याकडे पोहोचले आहेत. म्हणजे राज्य शासनाकडून हे जी.आर आता निर्गमित करण्यात आले, कालच निर्गमित करण्यात आले. काय आहे की जे काही बघा 417 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो निधी आता वितरित करण्यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा हा जी.आर आहे. सर्वसमावेशक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25साठी राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अग्रिम रक्कम हे सगळं आता शासनाच्या वतीने डिपॉझिट करण्यात येणारे 417 कोटी रुपयाचा हा जी.आर आहे. जी.आर काय सांगतो सविस्तर आपण जाणणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. असे 4 ते 5 जी.आर राज्य शासनाच्या वतीने आज काढण्यात आले आहेत आणि ते सगळे जी.आर जे आहेत ते आपण आता इथे समजून घेणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. डायरेक्ट आपण जी.आरला हात घालू. जी.आरमध्ये काय सांगितलं आहे ते बघूया. बघा, राज्य शासनाचा जो काही निर्णय आला, कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार, सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25साठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य शासनाचा हिस्सा विमा हप्ता अग्रिम 417 कोटी 36,19,709 इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपन्यांमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरण करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. आता कोणती कंपनीने किती हे आपण जाणून घेऊया. इथे सगळ्यात आधी दिलं आहे रब्बी हंगाम 2023-24मधील मंजूर अर्जाचे 50% राज्याचा हिस्सा विमा हप्ता रक्कम. रब्बी हंगाम 2023-24मधील विमा कंपन्यांकडून मागणीनुसार अग्रिम राज्याचा हिस्सा. रब्बी हंगाम 2024-25 विमा कंपन्यांच्या वितरित करण्याचा अग्रिम राज्य हिस्सा. विमा कंपनीने केलेल्या आयुक्ताच्या मागणीनुसार हिस्सा आणि वितरित करण्यात येणारी अग्रिम राज्याचा हिस्सा. आता याच्यामध्ये भारतीय कृषी कंपनी दिली आहे, चोलामंडल आहे, HDFC आहे, ICICI आहे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे, रिलायन्स आहे, SBI आहे, युनायटेड इंडिया कंपनी आहे, युनिव्हर्सल आहे आणि या सगळ्यांचे मिळून 417 कोटी 36,20,345. ओके. त्याच्यानंतर 2023-24साठी जे काही अग्रिम होतं ते 529 कोटी 65 लाख. नंतर हे 24-25साठी बघा 417 कोटी 36 लाख. नंतर एक विमा कंपनीला मागणी केलेल्यानुसार 417 कोटी, म्हणजे जी काही टोटल रक्कम आहे त्या टोटल रकमेचा जर विचार केला आपण तर याच्यातनं शेतकऱ्यांना आता मिळणार किती आहे तर 417 कोटी 36 लाख रुपयाचा हा जी.आर आहे की जो की आता 2024-25साठी जे काही शेतकरी पात्र झाले आहेत, 2023-24साठी जे काही रब्बी हंगामातील राहिलेला पीक विमा आहे आणि ह्या कंपन्यांची नावं इथे आपल्याला दिली आहेत आणि त्याच्यानुसार आता सदरची रक्कम रब्बी हंगाम 2024-25 करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही. प्रस्तुत बाबींवर होणारा खर्च लेखा शीर्षकाखाली सन 2024-25 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार याचा भागविण्यात येणार असल्याचा इथे सांगितलं आहे. सो अत्यंत आनंदाची बातमी मित्रांनो, चांगली बातमी आहे की राज्यामध्ये जी काही सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यासंदर्भात जे काही मान्यता देण्यात आली असून पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025साठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोंबार्ड आणि जे काही इतर खाली कंपन्या होत्या त्या सगळ्यांच्या वतीने आता केंद्र शासनाचे संदर्भानुसार हे पैसे आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अग्रिम रक्कम 417 कोटी 36,19,709 इतक्या अनुदानाची मागणी आता इथे केली आणि ती शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल. पुढची जी.आर देखील आहेत मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला शेजारी घंटीचं बटन गेले ते बटन दाबून ठेवा, म्हणजे पुढचा जी.आर तुम्हाला असे 5 जी.आर आले, ते 5 जी.आर आपण समजून घेणार आहेत एक जी.आरच्या माध्यमातून. लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.